अजितदादांच्या छुप्या दिल्ली दौऱ्यावरून आता संजय राऊत चांगलेच आक्रमक झालेले आहेत। राऊतांनी थेट अजितदादांवर गुन्हा दाखल करून राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली चौकशी करण्याची मागणी केली आहे। यात शहा आणि फडणवीसही सामील झाल्याचा आरोप राऊतांनी केलाय। इतकंच नाही तर अजितदादांनी वापरलेले बनावट ओळखपत्र आणि बोर्डिंग पास जप्त करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली आहे। दरम्यान अजितदादा काही परदेशात गेले नव्हते अशी प्रतिक्रिया हसन मुश्रीफांनी यावर दिली। मुंबईतून दिल्लीला प्रवासी विमानातून किमान 10 ते 12 वेळा वेश पालटून आले आणि त्याच अवस्थेत तो या देशाच्या गृहमंत्र्यांना जाऊन भेटतो। याचा अर्थ या राष्ट्रीय सुरक्षेशी जो खेळ झाला या काळामध्ये त्यात देशाचे गृहमंत्री सामील आहेत आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री सामील आहेत। अजित पवार वेषांतर करून नाव बदलून दिल्लीत येतात, विमानतळावर त्यांना कोणी रोखत नाही। दोन्ही एकनाथ शिंदे नाव बदलून वेषांतर करून येतात, त्यांना विमानतळावर कोणी रोखत नाही। खोटं याचा अर्थ त्यांनी बनावट ओळखपत्र बनवलेली आहे। जे प्रवासामध्ये बोर्डिंग कार्ड्स किंवा ओळखपत्र वापरले ती जप्त करून अजित पवार आणि इतर काही लोकांवरती गुन्हे दाखल करून राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली त्यांची चौकशी होणं गरजेचं आहे। पण दिल्लीमध्ये अजितदादांच्या विरोधामध्ये कट कारस्थान रचण्याचं काम मात्र नक्की सुरू आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केल्यापासून महाराष्ट्रामध्ये अजितदादांची पॉलिटिकल विश्वासार्हता त्यांची एवढी कोणाची नाहीच। अजितदादांची जी काय राजकीय विश्वासार्हता आहे ती महाराष्ट्रामध्ये खूप मोठीच आहे। पण ही योजना जाहीर केल्यानंतर महाराष्ट्रातल्या सगळ्या महिला भगिनींच्यामध्ये जे काही एकंदरीत आमचे दादा म्हणून जे काही वातावरण तयार झालेलं आहे त्याच्यामुळे अनेकांना आपल्या राजकीय स्वप्नाची, राजकीय अस्तित्वाची जी काही भीती वाटते आहे ती मंडळी रोज उठून अशाच पैसे नॅरेटिव्ह सेट करतात। आता त्याचा उगम दिल्लीमध्ये झाल्याचं स्पष्ट झाला। आता सकाळी 9 वाजता ते बोलतायत, त्याला आता आपण काय करणार? काय बोलतात? आता पासपोर्ट जाहीर, ते काय परदेशात गेले नव्हते, त्यांनी स्पष्टपणे काय सांगायचं ते आपल्या भावना सांगितलेल्या आहेत। आमचे नेते अजितदादांच्या बद्दल विरोधकांच्या मनात किती धास्ती आहे आणि किती आमचा नेता लोकप्रिय आहे ह्याचं एक उदाहरण आहे।